हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे संडे. तर संडे म्हटले की आपली निवांत अशी कामं असणार आणि हळूवारपणे. तर आता ना सकाळच्या 7 वाजलेले आहेत. तर चला तुम्ही जर माझ्या चॅनलवरती जर ना नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. 1 मे हा दिवस ना संपूर्ण जगभरामध्ये ना कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. आणि तसंच ना मुलांचे ना रिझल्ट पण असतात आणि आज शौर्यचं पण रिझल्ट आहे बरं का. तर मी तुम्हाला आणखीन पुढे दाखवते शौर्यचा रिझल्ट. तर चला असं तर छान बरं का. आज सुट्टी असते सर्वांना, कामगारांना वगैरे. या दिवसाचे महत्त्व ना कामगाराच्या हक्कासाठी आणि त्यांच्या नियोजनासाठी ना हा दिवस खूप म्हणजे खूप असं ना हा योगदान ठरलेला आहे. आणि या घटनेतून सुरुवात ना हाय मार्केट अफेअर या घटनेतून झालेली आहे. आणि 1886 साली ना चिकागो इथे ना 8 तासाच्या आंदोलनासाठी ना तिथे ना त्यांनी ना आंदोलन केलं होतं, म्हणून हाचा दिवस ना कामगार दिन म्हणून ओळखला जातो. तुम्ही पाहू शकता मी ना गवारी बघा छान अशी ना धुवून स्वच्छ निवडून वगैरे घेतलेली आहे. तर अर्धा किलो अशी गवारी होती बरं का, ताजी फ्रेश अशी गवारी होती. तर देशी गवारी आहे तर खायला एकदम टेस्ट आणि भाजी पण खूप छान होणार आहे बरं का याची. तर मी आज ना तुमच्याशी ना गावरान पद्धतीने ना गवारीची भाजी कशी बनवतात ना ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर त्यासाठी ना व्हिडिओ कंटिन्यू करा. तर पहिल्यांदा इथे ना मी गवारी ना स्वच्छ छान अशी निवडून घेतलेली आहे. आणि नंतर ना छान बघा इथं मी तव्यावरती गवारी भाजून घेतलेली आहे. थोडेसे ना या गवारीवरती ना डाग पडेपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहेत. आणि त्याने भाजल्यानंतर ना मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे गवारीमध्ये, कारण भाजल्यानंतर आपल्याला गवारी धुवून टाकायची असते भाजी बनवताना. तर इथे मी कढई गरम करायला ठेवली. तर तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली आणि नंतर ना लसूण टाकलेलं आहे. आणि नंतर मी इथे ना कांदा टाकलेला आहे. तर मी आज ना गावरान पद्धतीने ना गवारीची भाजी बनवून दाखवणार आहे. तर तेही मी आज पहिल्यांदाच बनवलं बरं का, गावरान पद्धतीची गवारीची भाजी. तर इथे ना कांदा छान असा ना मी लालसर होईपर्यंत तेलामध्ये मी तळून भाजून घेणार आहे. तर इथे ना 2-3 मिनटामध्ये आपला कांदा बघा एकदम छान असा ना लालसर होतो. आणि नंतर ना त्याच्यामध्ये आपले घरगुती मसाले टाकायचे आहेत. बेडगी तिखट, काळा मसाला आणि चवीपुरते मीठ वगैरे टाकलेलं आहे. तर नंतर नाही ते मी भाजलेली गवारी होती ना ती धुवून टाकलेली आहे. तर नंतर इथे बघा आणखीन थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी चवीपुरतं मीठ टाकलं. आणि वरती एक 5-10 मिनटं अशी एक थाळी झाकून घ्यायची. खूप छान अशी ना आपली गवारीची शेंग शिजते बरं का. तर आणखीन ना आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे. पण मी काय करते की निम्मी भाजी शिजली तरच मी म्हणजे शेंगदाण्याचा कुटाचा वापर करते. नाहीतर काय करते अगोदर नाही टाकत बरं का भाजी बनवताना, कारण ते कढईला चिटकलं जातं. मग भाजी जशी शिजत येते ना मी तसं नाही ते मी शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकताय बरं का, खूप छान येते ना बघा गवारीची भाजी बनलेली आहे. खूप छान लागते बरं का ही गवारीची भाजी. गरमागरम भाकरीसोबत, चपातीसोबत पण खूप छान. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार अशी गवारीची भाजी मी बनवलेली आहे. तर नंतर इथे बघा आत्यांनी छान अशी ना देवपूजा वगैरे केली. आज पौर्णिमा आमच्या गावाकडे कशी असते ना, पौर्णिमा अमावस्या असली की नाही एक सणच असल्यासारखा वाटतो. कारण सगळी उंबरट्याची पूजा, देवपूजा, हे पूजा सर्व चालू असतं बरं का. आणि खूप छान येते ना आत्यांनी बघा देवपूजा पण केलेली आहे. तर भरपूर सारी ना फुलं पण वाहिली आहेत स्वस्तिकाची. तर इथे बघा शौर्यचं आपलं चाललेलं आहे टी व्ही पाहणं, कार्टून वगैरे. तर शौला आणखीन कटिंग करायला पाठवायचे आहे, त्याची हेअर कट करायचे आहेत. तर इथे आत्यांना बाबांना चहा बनवत होते मी आत शूट घेऊन येईपर्यंत. तर आता बघा जस्ट शौर्य गेलेला आहे गावामध्ये हेअर कट करायला. तर त्याला ना खूप दिवस झाले की वन साईडचा कट करायचा होता, पण स्कूलला असल्यामुळे ना टीचर रागवतात म्हणून तो कट काय करायचा नाही बरं का. कारण असं आपला साधाच कट करायचा तो. मग म्हटलं आता महिनाभर सुट्टी आहे शौर्य, मग करायचं का तुला? हो म्हटलं. आणि त्याला बघा स्वतःच्या आवडीने तो हेअर कट करून आलेला आहे. कारण स्कूल असल्यामुळे ना टीचर वगैरे ना कट करू देत नाहीत अशा पण मला काही एवढं जास्त हेअरकटमधलं समजत नाही बरं का. शौर्यने मला आल्यानंतर सांगितलं बरं का, हे हेअरकट असा आहे तसा आहे वगैरे. तर इथे बघ खूप छान शौर्यची काय आणखीन आंघोळ झाली नाही आहे.
तर तुम्हाला दाखवते मी. तर जस्ट आत्ता शौर्याची आंघोळ वगैरे झाली छान, कारण सकाळी खूप घाई गडबड होती ना मला, कारण शौर्याचा आज रिझल्ट पण आहे. त्याला स्कूलमध्ये पाठवायचं होतं म्हणून मी काही जास्तीचं शूट केलं नाही आहे. त्याला रेडी वगैरे केलं आणि स्कूलला घालवलं. आणि शौर्य आणि आहो ना दोघंही त्यांनी गेले. आणि नंतर आता चला तिथलं शौर्याच्या स्कूलमधलं तुम्हाला दाखवते की शौर्याची स्कूल आहे बरं काही खूप छान आहे. तर इथे बघा मस्त असा मी इथे थोडासा शूट केलेला आहे. तर इथे शोधत होता बरं का शौर्य कुठे आहे आपला रिझल्ट, म्हणजे कुठल्या रूममध्ये वगैरे देत आहेत. तर इथे ना हॉलमध्ये म्हणजे रिझल्ट देण्याचं त्यांचं चालू होतं. तर आत्ता जस्ट बघा शौर्यला पुढे पाठवत होते शूट करण्यासाठी. तर आत्ता जस्ट तो स्कूलमध्ये गेला, म्हणजे हॉलच आहे इथे. तर छान अशा ना मॅडमनी शौर्याचं ना शाबासकी दिली. छान बघा इथे ना आपलं रिझल्ट पण दिलेला आहे. आणि नंतर ना काही मॅडमसोबत ना फोटो वगैरे क्लिक केलं. आणि रिझल्ट म्हटलं की नाही मुलांचा एक आनंदच वेगळा असतो, कारण वर्षभर आपण केलेलं मेहनतीचं फळ असतं बरं का. आज 1 मेच्या दिवशी तर आपलं काहीचही ना, हा आपल्या शौर्याच्या बाबतीत पण तसंच झालं. पण शौर्याला घाई खूप होती की पप्पांना विचारायचं, पप्पा माझं किती क्रमांक आलेला आहे, फर्स्ट का सेकंड. तर इथे बघा खूप छान येते ना शौर्य. तर शौर्य ना खूप असे ना कौतुकाने म्हणजे आनंदाने तो सांगत होता की पप्पा मी पास झालो आणि सेकंड नंबर आलेला आहे बरं का शौर्याचा. तर इथून बघा म्हणजे छोटं मुलांसाठी गार्डन वगैरे केलेलं आहे. तर तुम्हाला मी इथं रिझल्ट जवळून दाखवते बरं का. खूप छान त्याला मार्क्स वगैरे भेटलेले आहेत. तर आत्ता जस्ट घरी आला तो. तर इथे मी आणि शौर्य दोघंही बोललो होतो, पण काही कारणामुळे म्हणजे इथं शेजारी मंदिर आहे तिथे यात्रा होती. मग ते बोललेल्या याच्यामध्ये ना डिरेक्टली बोललेल्या याच्यामध्ये त्याचा आवाज खूप येत होता, म्हणून मी तिथे आवाज म्यूट केलेला आहे. कारण टेपचा वगैरे ना खूप साऊंड असा जास्तीचा होता. आणि इथे शौर्य मला विचारत होता, मम्मा मला सेकंड नंबर आला, असं तसं त्याचं आणि माझं गप्पा चालू होत्या. तर खूप छान. तर अभिनंदन बरं का शौर्याला. तर पुढील वाटचालीसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा शौर्यासाठी. तर शौर्य असं आहे की नाही थोडंसं खोडकर पण आहे आणि आगाऊ वगैरे आहे, पण हुशार पण मात्र तेवढंच आहे बरं का. जेवढा जिद्दी तेवढा हुशार पण आहे. आणि नंतर इथे मी रिझल्ट वगैरे झालं, शौर्य आल्यानंतर आम्हाला नमस्कार वगैरे केला तो. आणि नंतर इथे बघा भाजी बनवायची राहिली होती, शेंगदाण्याची आमटी. तर आपल्या सोलापुरी भागामध्ये नाही सर्रास करून नाही शेंगदाण्याची आमटी बनवली जाते. एक सुकी भाजी आणि एक पातळ भाजी ही आमच्या सोलापुरी यांचं ठरलेलंच आहे बरं का. भाजीला काही नसले की शेंगदाण्याची आमटी बनवायची. तर इथे मी शेंगदाण्याची आमटी बनवलेली आहे. तर याची तुम्हाला पूर्ण रेसिपी हवी असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी तुमच्यापर्यंत ना ही शेंगदाण्याची आमटीची रेसिपी नक्की घेऊन येईन. तर छान इथे बघा आजचा माझा आज छान वाटलं बरं का. आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि शौर्याचा रिझल्ट. आणि इथे बघा आत्या बाबा आणि आहो जेवायला बसलेले आहेत. मी काही जेवण केलं नाही, कारण मी पापड तळले होते ना सकाळी. ते 4-5 पापड खाल्ले होते, मला भूक नव्हती. म्हटलं मी तुम्ही जेवा, मी नंतर जेवण करेन. कारण आता उन्हाळ्यामध्ये कसं होते माहिती आहे का, जास्तीची भूक लागत नाही. काहीतरी आपल्याला फळं ज्यूस वगैरे असलंच खावंसं वाटतं. तर सर्वांची जेवणं झाली आणि इथं आजी बघा करताय, हे फोडतायत तुरीची डाळ फोडतायत आपल्या जात्यावरती. आणि शौर्य विचार करत बसलाय की हे जात्यामधून कसं काय डाळ पडते, त्याला खूप मोठा प्रश्न पडला होता. मी त्याला सांगितलं की बाळा असंच असतं हे जातं. तर तुम्हाला आजचा माझा ना हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.